साडेचार झाले, 4:30 वाजल्यात गाईस. सगळी रेडी होतात. तर आता वाजल्यात सकाळचे 4:30. मी सगळी रेडी झाली. पालखी निघेल 5:30ला. पण 4:30ला सगळी उठून रेडी झाली. 1 तासावर आराम करतो. त्याला और उन्हें मार्क्स अच्छी है पर दूसरे युट्यूबवर आलं. युट्यूब येऊ दे. युट्यूब आलं. आता चाललो मी. चला काय
एकदा परत चला ए रुंडीतला घ्या पहिला रुंडीतला घ्या तो माघारात घ्या झेंडा घेतला निशाणी आपली पुढे आहे निशाणी गेली गेली ना निशाणी चला आता होता 7:30 नाश्त्याचा ठिकाण आहे आमचा 7:32 झालेला आहेत आता नाश्त्याला पोचलो चाललो आता चालेल टाकी या वडापाव आहे चहा बिस्किट चकल्या वड्या फुल नाश्ता काय फुल नाश्ता जेवायला येतात 4-5 खातोय ना आता परत आवटून फालतू टाकर गुड मॉर्निंग चल नाश्त्याला ओके सुंदर अशी पालखी ही उलवानोटची बांबडोंगरे गावची आणि या पालखीमध्ये चालणारे मुलं बघा कशी एकदम शिस्तबद्धीने चालतात बघा लागतोय म्हणून बरा कारलाय फोन थोडा लावून स्वतः बरा रेकॉर्ड करूया पब्लिक बरा आहे हे नाश्त्यावरून निघलो आता 2 किलोमीटर चालले असो मी पालखीच्या बरोबर होतो म्हणून जमला नाही ब्लॉक करायला फास्ट चालत होते काय बस चला 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 कौशी टाकून सांगा तरी कमची ताकद
सांगत पण नाही. सांगतात एक सांगते 12 किलोमीटर, एक सांगते राईट मार, एक सांगते लेफ्ट मार, 1 किलोमीटर. एक सांगते जवळच आहे मामाला येतं काही बोलता मी 5 मिनिटं नाही. सांगते काय स्टॉप पाठी होता ना मागच्या स्टॉपला. पाठी होता, आता रिक्षा करून जावची वेळ आली, तू चालत जाऊ. चालत जा. वेळ आली पण तरी चालत जाऊ. नदी आली नदी. नदी बसून आता जेवायला जाऊ इथे आम्ही. चला ॲपल खाली. आता नको. जेवायच्या ठिकाणी पोचलो आता. काय आहे जागेचं नाव काय आहे? खोपोली. खोपोलीला पोचलो. ते नाही. पालखी निघाली. आता आम्ही निघलो ते ठिकाणावर. आम्ही निघलो घाटावर जाऊ. धन्यवाद. दादा कुठे आलो आपण? तिथं नारळ फोडतो दरवर्षी. घाटाचे पायथ्याशी का? घाटाच्या पायथ्याशी नारळ फोडतो पण. कसा वाटतंय? बरोबर ना? तो प्रेमचे मित्र प्रवास आहे. चुकाचा आहे ना? 2 दिवस झाले मस्त. चालेल. चला चला. जय किरा. जय किरा. जय किरा. कसा प्रवास वाटतोय? तर आम्ही पालखीसोबत जाणार होतो, पण काहीच मित्र असतात ते हलू चालतात थकतात. त्याला सोबत घेऊन जाऊ आम्ही म्हणून पाठीपाठी हो का? पाठीपाठी झेंडेवाले होते आम्ही. सॉरी लास्टच्या झेंड्यावर निशान. सगळ्यांची मदत करत राहा. तुझे मोबाईल दे तिला. मोबाईल दे. नको. आता मी लोणावळा गटात थांबलो चहा नाश्ता करायला. काय बोलता मग तुम्ही? मला अध्यक्ष आमचे अध्यक्ष आहेत. ते आमचे अध्यक्ष आहेत. आता हे बोलणार आहेत. मुलाचं काय पदयात्री आमचे सर्व भरपूर चांगले आहेत. कुठलाही त्यांना जास्त त्रास अजून झालेला नाही आहे. अशी आमच्या मंडळाकडून त्याची सेवा चालू आहे. इथं हा कॅन्टीन बोल थोडा. ही कॅन्टीन का कॅन्टीन हा दत्तात्रय पवार साहेब आहेत. ते एकविराचे भक्त आहेत. एकविरा संस्थांचे काढलेले आहे. त्यांच्याकडून इथं आपल्याला चहा दिलेला आहे. हा आमचं 3रं वर्ष आहे. आणि 3ऱ्या वर्षी, पहिल्या वर्षी 65, दुसऱ्या वर्षी 80 आणि यावर्षी 120 मुलं. आमची मंडळ 1 नंबर आहे म्हणून लोक इथं आपल्या ह्याच्यात सहभागी होतात. हे आमचे उपाध्यक्ष यांचे यात आमचे आले. त्यांना बर्थडे आहे मित्राचा आपल्या आज. हॅपी बर्थडे. थँक्यू. हे आमचे संतोष भोईर, आईचे खजिनदार असून आईचे सेवक आहेत. आईचे सेवक, आईचे आरत्या बोलल्यावर अंगाला काट येतात. असे आमच्या भजनाचा कार्यक्रम 1 नंबर होतो. हे आमचे माऊली आहेत. दोन शब्द या. 2 शब्द काय बोलणार? बोलून दे तू. बक्षी बोल.
आमच्या या एकविरेच्या पालखीनिमित्त पदयात्री निघाले बामणडोंगर येथे श्री क्षेत्र कारला. कुठलं मंडळ? ही यात्रा कालपासून सुरू झाली. या आज आपली या खंडाला घाटाच्या मध्ये आहे. आता पालखी आमची पुढे गेली. आता आम्ही तशी थोडंसं हे जे राहिलेत त्यांना घेऊन मागून येणार आहोत. तरी अशीच कृपा राहू दे आमची आईची कृपा. आणि आमची अशीच पालखी दरवर्षी एक जल्लोषात निघाली पाहिजे अशीच मी आई चरणी प्रार्थना करतो. आणि मला आज या माझ्या मंडळातर्फे मला आज वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या तरी मी माझ्यातर्फे त्यांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. हे आमचे उपकथित आहेत. त्याने पण 2 शब्द बोलायला पाहिजे. 2 शब्द. 2 शब्द. काय बोलू आता? तुम्हाला काय वाटतं आता 80 मग डायरेक्ट 100 आता 120 पुढे अजून किती वाढतील? सभासद वाढत चालले आहेत कारण त्यांचं आमचं जो प्रेम आहे म्हणून ते वाढत चालले आहेत. अशीच त्यांची सहकार्य असो असेच मी 2 शब्द बोलतो. आणि आता इतकी पोरं आहेत 120. हा पदयात्रेला विचारा ना कसं म्हणलं. तुम्हाला प्रश्न, तुम्ही सदस्य म्हणून इतकी पोरं आहेत 120 त्यांना तुम्ही कसं हँडल करता? म्हणजे हँडल म्हणजे आम्ही आपलं कार्य करतो ते पण सहकार्य करतात त्यांच्यामुळे आपलं हे पार पडते सर्व. कारण जास्त पोरं असली तर ती शांतता नाही बसणार. शांत नाही बसणार पण त्यांचा पण सहकार्य आहे. थोडा बोललं तरी गप्प बसतात म्हणजे आपला शब्द मानून आहेत ते. असंच आम्ही मंडळ पुढे जाणार आहे. आणि हा तुम्ही लाईव्ह केल्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. माझा पण फर्स्ट टाइम आहे हा. आता पालखी निमित्त. मग तुला कसं वाटतंय या पालखीत फर्स्ट टाइम असल्यामुळे तुला कसं वाटतंय? माझी कसं, तिसऱ्यांदा आहे ना, तिसरं वर्ष चालत. हा. पण आता विचार केला की ब्लॉग बनवू, असं. दाखवू लोकांना आपण बरोबर आहे. काय काय जातो, काय खातो, बरोबर. कुठे थांबतो, सगळं दिसलं पाहिजे. मग तू एवढ्या पालख्या निघतात आपल्या एकविरेच्या, ही उलवेनोटची मानाची पालखीत सहभागी व्हायची तुझी इच्छा कशामुळे झालेली आहे? आता आमचे जे मामा होते श्रीधर नाईक, रोशन नाईक, हे शिर्डीला जायचे चालत. पण ते गावाची पालखी निघली बामणडोंगरी गावाची. मग ते बोलले का चल का आमच्या पालखीसोबत. हॅलो, एक कसं नंबर वाटलं तुला वाटला. पालखी? एक नंबर वाटला. राहाय पियाचा, खाया पियाचा सगळा सोय एकदम परफेक्ट. काय? शब्द 2 शब्द बोलावं. नाही सर, कसं मुलांचं पदयात्रेत आपल्या कसा आहे सहभाग आणि त्यांची शिस्त कशी, तुम्ही 2 शब्द सांगा. आता पहिला तुझा पाऊल आहे या क्षेत्रामध्ये. देवीच्या कृपेने तू पुढं जाऊन भरपूर लॉक कर. तुझे सबस्क्राईब करता येते. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करून आमच्या पदयात्रेला एकदम टोकावर न्या. भरघोस सबस्क्राईब करावा हे आईच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. बाबा या पुढे घेऊन जातो. हॅलो, हे दत्ताभाऊ आहेत. दरवर्षी आपल्याला चहाची सोय करतात. त्यांचे एकविरा आपल्या एकविरा पदयात्री आमचे उलवणची मानाची पालखी यांच्याकडून आम्ही आभार मानतो. ठीक आहे. हा थांब, फोन करतो. आता आपण शुभ्रोबाच्या मंदिराकडे प्रस्थान करत आहोत. तरी त्याचे दर्शन घेऊन आपण हा घाट पुढे चढणार आहोत. जय क्रीडा. जय किवीरा. शुभ्रोबाचं मंदिर, शिग्रोबा मंदिर, काय वैशिष्ट्य आहे या मंदिराबद्दल? आता मी तुझ्या चाळणीमार्फत या शुभ्रोबा मंदिर या घाटामध्ये कसं स्थापित झाला हे या तुझ्या चाळणीमधून मी लोकांना सांगतो. पुरातन काळ एक कथा आहे की या रस्त्यातून इंग्रज प्रवास होते. तेव्हा ते या रोडमधून त्यांना हा रस्ता सापडत नव्हता, म्हणजे ते भटकत होते. तेव्हा त्यांना
चेरोबा देवानं कसं घट चढतं हे सांगितलं, पण ते इंद्र कसे होते गेल्या काळात ते क्रूर होते. त्यांनी देवाने त्यांना रस्ता दाखवून सुद्धा त्यांनी देवाची तिथं देवरूप होते, पण ते सांगतात पुरातन काळात का इंद्राने त्यांना तिथं मारलं रस्ता दाखवून सुद्धा. तेव्हा त्यानंतर काहीतरी होतं असं झालं, तेव्हा आम्ही समजलं असं होतं. मग तेव्हा ते शुक्रबाचं मंदिर इथं त्या आपल्या लोकांनी स्थापित केलं. अशी पुरातन आहे, आपण आता माहिती नाही पण लोक सांगतात. आपल्या लोणावळा खंडाळ्याच्या जुन्या घाटातून घाट चढताना आपला शिग्रोबा देवाचं मंदिर लागतो. पहिल्यांदा घाट चढताना या देवाचं आपल्याला दर्शन घ्यावाच लागतो, तेव्हा आपल्या घाट सुखरूप आपण चढतो. अशी एक प्रथा आहे, मान्यता. मान्यता. हा फोटो आहे शिंगरोबा अंग्रेजांना रस्ता दाखवताना. थांबा, देतो चुकलं जाऊ देस हातान देस ठेव वरती ठेव. जतीन तू देसा या लेकिन लोक आपले होते त्यानं ते आपल्या कोण धन्यवाद. थंड गेले का पाण्यामध्ये? सुकलेली पाने पडतात वारा सुटल्यावर, सुकलेली पाने पडतात वारा सुटल्यावर, जसं आई माऊले ते स्वप्न पडतात डोळे मिटल्यावर. मला इपिरा माते की जय, माऊलीचा की दोन्ही पालखी एकत्र आपल्या खारघर आणि कुलवणूरची मानाची पालखी आणि मर्याई देवी ट्रस्ट दामोदरी कुलवेणूर या दोन्ही पालख्या आज भागदेवी माता मंदिर येथे एकत्र मिळालेल्या आहेत. तरी आज एकविराईचे रूप पाहण्यासाठी कोपरा गावातून आणि उल्लोणमधून भरपूर भाविक येणार आहेत. तरी संध्याकाळी जी गर्दी जमा होणार आहे पाण्याची सनसेट पॉइंटवर कसा वाटतंय तुम्हाला? एक नंबर. हा घाटातला शेवटचा पॉईंट.
आणि आता आपण आपल्या ठिकाणावर पोहोचणार आहोत जिथं आपली आजचा सभा आहे शेवटचा आज रात्रीचा. उद्या सकाळी आपण आईच्या कारला गावाला पोहोचणार आहोत. न्यू पॉईंट बघू तो 80 यो आपला तो एक्सप्रेसचा पॉईंट यो हे एक्सप्रेसच्या गाडी होता 80 काय काय एक्सप्रेसची गाडी आहे. कसा वाटतं तुम्हाला स्पॉट यो? जबरदस्त. संध्याकाळच्या टायमाला धुका पण पडला आणि बघण्यासाठी अतिशय मजा येत आहे. आज आम्ही रात्री फुल धमाल करू इथे. हा काय वस्तीच्या ठिकाणी फुल धमाल आहे आमच्या आज. ढोलक बिलक आणली काय? हा ढोलक ताशा सर्व आहे आमच्याकडे. एन्जॉय आणि आजची शेवटची रात्र आहे म्हणजे आज एकदम धमालच होणार आहे आपल्या स्पॉटवरती. आईच्या कृपेने शेवटी आपण घाट चढलो. मनाला आनंद होतोय का तिच्या कृपेने तिचा आशीर्वाद आमच्या मंडळावरती आहे आणि सदैव राहो हीच मी आईला विनंती करतो. आता 3 जण. तर आता नाश्त्याला मक्का आणलाय. काय हँडशेपला अर्थ करतो का ना सांगतो नका. आता किती टायमान पोहोचू आपण आपल्या ठिकाणावर? 20 मिनिटं 20 मिनिटं फक्त. 10 मिनिटं वेळ लागतील. अरे आपल्या आग्र्यासाठी 10 मिनिटं धावत जाव. आता आग्र्याकडचा हा प्रथम आहे. आता आईचा बुलावा लवकर आलाय. 20 मिनिटं त्याला माहिती आहे. दरवर्षी येतो प्रथम. हा, प्रथम आणि युट्यूबला प्रथम आहे याला. अरे पाऊस. हा. राम्यात इथली विश्रांती कशासाठी? क्षणभर विश्रांती. कसं आहे? आता आम्ही मक्के खाऊ. मक्के असं होतं मक्क्याचा आनंद आता घेऊ. 100 विश्रांती आहे. तर मका खावा आता मका. तुम्ही पण खावायला या. पुढच्या वर्षी लवकर या आमच्या सहभाग व्हा. सगळं प्रॉपर असतं तुमचा. जेवण पाणी नाश्ता टाइम टू टाइम. पालखी पोचली आपल्या स्पॉटवरती. बोला स्पॉट जवळच आहे आता इथून. बर्थडे बॉय. पालखीमध्ये ही अशी छोटीशी तरुण तडफदार पोरा आम्हाला तरुण आईच्या सेवेसाठी पालखी पदयात्री चालता न थकता न कंटाळता. म्हणजे एक आईची कृपाच आहे त्यांच्यावरती. बघा रे फुल चालतो का? फुल चालतो का? मग थांबत नाही. रिक्षा विक्षा काही नाही ना? काही नाही. एक नंबर. एक नंबर एक नंबर. हो दादा दादा. आम्ही आता आमच्या ठिकाणावर आलो. खंडाना फ्रेश होऊन तुम्हाला दाखवतो काय कसं चाललं. पोचलो का ठिकाणावर? पोचलो का आता? ठिकाणावर आपण आता पोचलो आहे. तिथं बघा आता जल्लोष किती आहे. काय करायचं. दुःखहर्ता सर्वांगी सुंदर
असा जोशा मानाची पाहिजे विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्वारोणी बुद्धिमत दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
मंग भले की जय श्री षडदेव महाराज की जय गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया एकविरा माते की जय भगवान माते की जय सदा कृष्ण हरे कृष्ण गोपाल कृष्ण हरे 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 राम 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 सुदे नारायणी नमस्ते भगवान माते की जय एकविरा माते की जय भवानी माते की जय दुर्गा माते की जय अम्बा माते की जय येतो अन्याय माझे कोट्यान कोटी एकविरामाते तुकार मोठी जय जय रवींद्र संत कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माता मुक्ती झाली कारुण्य सिंधू बहुदुःखहारी तुझे शंभो मजपोन तारी ओम नमः शिवाय अलंकापुरी पुण्यभूमी आज काय स्पेशल मेजवानी? आज व्हेज पुलाव, पुरी भाजी आणि छोले भटुरे. भात संपला? भात संपला म्हणजे आपल्यावर आई भवानाच्या भाविकांचा प्रेम आहे. पूर्ण गाव इथे जेवून गेले. आता जवळजवळ आपल्याला 100 लोक येऊन गेले, आपल्याला भेटून गेलेले आहेत. हा आपल्यावर प्रेम आहे, या प्रेमापोटी आलेले आहेत. तरी अजून जेवण बनवताल? अजून जेवण बनवायचे आमचे आचार्य आहेत. आचार्य त्यांना घाबरायचं नाही. मग अजून येतील का जेवायला? अजून येणार, जेवायला पब्लिक येणार आपली. होणारे आमचे आदित्य नाईक. अरे भात कापला, बनतय भात. थांब जरा, खराच बनतय. थांब देते जा. कसं वाटतंय आता? आईच्या दाऱ्याला तर कसं वाटणार आहे? छानच वाटेल ना. मग कसं माहिती का, हा प्रवास करून ॲक्च्युली आता दुसरा दिवस कंटिन्यू बामण नृत्य आता लोणावल्यामध्ये आहोत, शिवमंदिरामध्ये. आणि कमीत कमी आपण 60 ते 65 किलोमीटरचा पल्ला गाठला आहे. त्याच्यामुळे आता आम्ही तर थकलो, सर्व मुलं पण थकली. पण काय आता त्या थकवाचं काय जाणवत नाही. आता काय सकाळी उठू लवकर आणि पुन्हा आईचा प्रवास कारल्याच्या ठिकाणी जाऊन. उद्या कितीपर्यंत पोहोचू आपण? आपण तरी उद्या पहिला आईच्या माहेरकडे जातो. कालभैरव हा आईचं आपलं हे आहे मार्ग आहे, तिथं आपण जाऊ पहिला. तिथं आपण 9पर्यंत पोहोचू. त्यानंतर तिथं आरती आणि कालभैरवचं दर्शन घेतला तर आपण डायरेक्ट कारलेला पोहोचू डोंगरावर आईच्या पायी. कारण पहिला आईच्या इथं पालखी न्यायची नसते, कारण पहिलं तिथं माहेरकडचा मान असतो. कालभैरवाचं दर्शन आणि त्याला मान दिलाच पाहिजे, असे लोकांची ही आहे. आमची दुसरी वस्ती आहे आज खंडालामध्ये शंकर मंदिर, खंडाला तल्या जाऊन. तर आज दुसरी वस्ती आमची. तर जेवण झाला. मेजवान भारी होती आज. आता सगळी दमली झोपतीला सगळे बघतात. भाविक भक्त जे आले ते सगळे कधी आपली खूप थकले. काय म्हणता? मेडिसिन्स आहे, इनो आहे, भाजी मोलाव आहे. माझा आहे तो.
माऊलीवर पाठवला ना माझ्या महेंद्रगडची पावती द्या. ही पण आहे, तिला पाहिजे पाठवा. बँडेज वगैरे सगळं आहे, काही आहे तर ती- सगळ्या प्रकारचे गोळ्या आहेत. डॉक्टर साहेब हे अंग पाय हात सगळा दुखतोय, एक गोळी द्या. ऑलराऊंडर हे डॉक्टर आहेत आमचे हे मग पदयात्रेंचे मंगेश डॉक्टर आहेत. नमस्कार. बोला काहीतरी. बोला काय काही नको या पालखीला. चालू तुम्ही म्हणजे सगळ्यांची अशी मदत करता, गोळ्या प्रोव्हाइड करता, हो. तुम्हाला कसं वाटतं? चांगलं आहे. आमचे पदयात्रेत ते आम्हाला त्यांची सेवा करणंच आहे ना. मग तुम्हाला कसं समजतं कुठली गोळी कशासाठी आहे? डॉक्टरांना विचारून करतो ना आम्ही. डॉक्टरांकडे जातो, त्यांना सांगतो का अंग दुखाला कुठली गोळी, सर्दीला कुठली, ताप आल्यावर कुठली, पेन लिहून ठेवतो त्या गोळीच्या मागे. मग ती सवय होती. म्हणजे कुठला काय त्रास होत तर संडास झाली काय झाली तरी ते सर्व लिहून देतात. म्हणजे तर आजचा व्हिडिओ इथं संपू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दुसरा ब्लॉग बाय.